अफवांना पूर्णविराम. मी सुखरूप असून जनतेच्या सेवेत सक्रिय राहणार. विनोद उर्फ पिंटूभाऊ रत्नपारखे. जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपचे उमेदवार विनोद उर्फ पिंट्याभाऊ रत्नपारखे यांना अचानक चक्कर आली होती. परंतु त्यांच्या प्रकृतीबाबत विविध माध्यमातून अफवा पसरवल्या जात होत्या. शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी स्वतः पुढे येत आपली तब्येत पूर्णपणे ठणठणीत असून आपण जनतेच्या सेवेत सक्रिय राहणार असल्याचं स्पष्ट केलं. मतमोजणी सुरू असताना अचानक भोवळ आल्याने खबरदारी म्हणून मित्रांनी त्यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तिथे करण्यात आलेल्या सर्व वैद्यकीय तपासण्या नॉर्मल असल्याने साधारण 1 तासात रुग्णालयातून त्यांना सुट्टी देण्यात आली, अशी माहिती रत्नपारखे यांनी दिली. मात्र या घटनेचा गैरफायदा घेत काही घटकांनी जाणीवपूर्वक खोट्या अफवा पसरवल्या. कमी मतं मिळाल्याने हृदयविकाराचा झटका आला असा अपप्रचार करण्यात आला. परंतु ही अफवा पूर्णपणे असत्य असून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक 16 मधील 2559 मतदारांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मतदारांचा कौल मला मान्य असून निवडणूक संपल्यानंतरही जनतेच्या प्रश्नांसाठी आणि सेवेसाठी माझे कार्य सुरूच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, मा जिजाऊ, मा रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अगोदर अभिवादन करतो. आणि माझ्या मतदारांनी मला जे मतदान केलं त्यांचेही आभार मानतो. काल काउंटिंग चालू असताना मला चक्कर आली. चक्कर आल्यानंतर तेथील माझ्या सहकारी मित्रांनी आणि प्रशासकांनी मला तेथून ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जाऊन कोरडे डॉक्टरांकडे नेलं, कलावती हॉस्पिटलला. तिथे माझी त्यांनी सगळी ट्रीटमेंट केली, माझ्या सगळ्या तपासण्या केल्या. त्या तपासण्या केल्यानंतर माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि 1 घंट्यानंतर मला त्यांनी सुट्टी दिली. पण मी सकाळी आज जेव्हा उठलो झोपेतून, वर्तमानपत्रात मी जेव्हा बघितलं तर अफवा सगळ्या पसरवलेल्या बातम्या आल्या की मला कमी मतदान पडलं म्हणून मला हृदयविकाराचा झटका आला, असं मला वर्तमानपत्रातून माहिती झाली.